भाजप नेत्यांनी पक्षश्रेष्ठीसमोर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती लढाव्यात अशा प्रकारची भूमिका मांडल्याचा किंवा तसा आग्रह धरल्याची चर्चा आहे। आपल्याबरोबर शिवसेना नेते अर्जुन खोतकर आहे। खोतकर साहेब, भविष्यामध्ये अशा अनेक जागावरती मतभेद होऊ शकतो किंवा टोकाचा निर्णय होऊ शकतो कदाचित। मग अशा ठिकाणी अशा प्रकारचा प्रस्ताव असणं किंवा असा आग्रह धरणं योग्य आहे का? मुळामध्ये अशा प्रकारची काही चर्चा आहे असं माझ्या काही कानावर नाही। तुम्ही सांगता त्या पद्धतीने जर विचार केला तर राज्यामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीच्या संदर्भामध्ये माननीय अमितभाई शहा यांच्यासमोर काही चर्चा झाली असेल तर ती कदाचित त्या तिन्ही नेत्यालाच, वरिष्ठ नेत्याला माहीत असेल। परंतु आता युतीमध्ये लढायचं म्हणल्यानंतर या अनुषंगाने काही ठिकाणी अशा प्रसंग येणार आहेत जिथं शिवसेनाही आग्रही आहे, जिथं भारतीय जनता पक्षही आग्रही आहे, जिथं NCP दादा गटही आग्रही आहे। मला असं वाटतं की मग तिथं मिटतच नसेल तर मग तशा ठिकाणी फार न तुटता तशा ठिकाणी परवानगी दिली तर एकतर पक्षही वाचेल आणि ताणही कमी होईल। राज्यामध्ये काही ठिकाणी असं होऊ शकतं। मागच्या कालखंडामध्ये शिवसेना भाजप युतीच्या कालखंडामध्ये राज्यामध्ये असं काही ठिकाणी ठरवून केलं गेलं होते, मला आठवतं। आणि राज्यामध्ये काही ठिकाणी एकमत होणार नाही तर तिथं अशा प्रकारची परवानगी मिळू शकते असं मला वाटतं। म्हणजे मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत महायुतीमध्ये असं तुम्हाला वाटतं? नाही, तसं तर होऊच नाही, परंतु काही ठिकाणी आता सर्व ठिकाणी एकमत होईल, सर्वमत होईल असं शक्य नाही। अनेक जागा अशा आहेत की ज्या जागावर तिन्ही पक्ष ओढाताण करतील। मग तशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी फारच विकोपाला न जाता तशा ठिकाणी परवानगी दिली तर योग्य आहे असं मला वाटतं। हे महायुतीसाठी पोषक असेल असं समजा तुमचं म्हणणं आहे की अशा मैत्रीपूर्ण लढती? हो, म्हणजे आपसामध्ये फार काही ताटातूट न करता आपलेच कार्यकर्ते दुसऱ्याच्या दावणीला न जाऊन द्यायचे असतील तर त्या पद्धतीने करणं बरोबर राहील असं मला वाटतं। जागा वाटपाचा आता तिढा म्हणजे सुरूच झालेला आहे खरं तर आता निवडणुका जवळ आल्यानंतर। शिवसेनेचा नेमका किती जागांचा आग्रह आहे? नाही, माझं मत आहे की वैयक्तिक माझं मत जर विचारलं तर समसमान जागा लढल्या पाहिजे असं मत आहे। आणि माननीय नेतृत्व करणारे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत तर आमच्या वाट्याला जास्तीच्या जागा आल्या पाहिजे हा आमचा आग्रह आहे। म्हणजे समसमानची सर्वांची ताकद तेवढीच आहे असं तुमचं म्हणणं आहे? अर्थात एकमेकाच्या ताकदीशिवाय कोणीच पुढे जाऊ शकणार नाही। एकट्याच्या बळावर आता सरकार आणणं ही आता इतिहास जमाकुश झालेली। पण भाजप मोठा भाऊ याच भूमिकेत वावरलेला आहे आतापर्यंत। मग अशा वेळी समसमान जागांचा तुमची भूमिका? हो, पण त्यांची आता या वेळेला जागा जास्त होत्या म्हणून ते मोठा भाऊ म्हणून वागतात। केंद्रामध्ये सत्ता त्यांची असल्यामुळं मोठा भाऊ या ठिकाणी म्हणून घेतात। परंतु एक जरी पक्ष बाजूला झाला, यातला शिवसेना बाजूला झाली तर सरकार बनणार आहे का? नाही बनणार। NCP बाजूला झाली, सरकार बनणार आहे का? नाही बनणार। त्यामुळे तिघालाही समन्वयाने समोर जावं लागेल सरकार आणायचं असेल तर। तिसरा एक प्रश्न आहे की लाडकी बहीण या तुमच्या फार गाजलेल्या योजनेबाबतच्या श्रेयवादावरूनचा तिन्ही पक्ष कुठेतरी आमचीच ही योजना आहे किंवा त्यातले नेते सुद्धा ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतात, याबद्दल काय वाटतं? ठीक आहे, आता सर्वांना आपापल्या पक्षाच्या बद्दल अशा पद्धतीनं काही गोष्टी सांगाव्या लागतात। तो खऱ्या अर्थाने यामध्ये योगदान माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी आहे, देवेंद्रचं योगदान आहे, खालोखाल मग दादाही त्यामध्ये आहेत। परंतु सर्वात जास्त योगदान काकण भर का होत नाही, परंतु माननीय शिंदे साहेबांचं योगदान यामध्ये जास्तीचं दिसतं आणि ते पाहायला मिळतं। मधल्या काळात अजितदादांच्या जाहिरातीहून सुद्धा असाच प्रश्न उद्भवला होता की हे नेमकं कोणाचं श्रेय, कारण दादांचा वाद आहे अशा प्रकारचं एक प्रकारचं ते म्हणणं आता तो वरिष्ठ पातळीवर तो विषय मिटलेला आहे, त्यामुळं त्याच्यावर बोलणं योग्य नाही। एकूणच हे अर्जुन खोतकर जे की सहमत आहेत की कुठेतरी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण जागेवरती लढत झाली पाहिजे आणि आता भविष्यामध्ये एकट्याच्या बळावरती सरकार येणं ही गोष्ट सुद्धा इतिहास जमा झाली असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। रवी मुंडे, ABP माझा, जालना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।